नमस्कार मित्रांनो, इयत्ता 12वी मराठी या विषयामधील आज आपण कविता क्रमांक 6 रंग माझा वेगळा ह्या कवितेतील प्रश्नोत्तरांची माहिती म्हणजे स्वाध्यायाची माहिती अभ्यासणार आहोत. मित्रांनो, यामध्ये आपण पहिला आणि दुसरा प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत आणि यानंतर अशाच पद्धतीने एक एक व्हिडिओ आपण ह्या मराठी विषयाच्या संदर्भात देखील तयार करत आहोत. त्यामुळे मराठीचे स्वाध्याय देखील आपले या ठिकाणी क्लिअर होणार आहेत. आपण आठवड्यातले काही असे ठराविक दिवस ठरवून विशिष्ट दिवशी विशिष्ट विषयाचा अभ्यास करूयात, म्हणजे सगळेच विषय आपल्याला या ठिकाणी कव्हर करता येणार आहे. चला तर मित्रांनो, मग आज आपण मराठीतील स्वाध्यायाची माहिती पाहतोय. 6वी कविता आहे रंग माझा वेगळा आणि ह्यामध्ये दिलेला आहे पहिला प्रश्न, खालील अर्थाच्या ओळी कवितेमधून शोधा. आपल्याला कविता माहिती आहे, कवितेच्या ओळींचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे. मग या अर्थाची कवितेतली ओळ कोणती ती आपल्याला शोधायची. सोपा प्रश्न आहे मित्रांनो. पहिला अर्थ पाहूयात, अर्थ विचारात घेऊयात आणि मग कवितेतली ती ओळ ओळखूयात. पहिला अर्थ या ठिकाणी दिलेला आहे, सर्वांमध्ये मिसळूनही मी माझे वेगळेपण जपतो. या अर्थाची कवितेतली ओळ आपण ओळखूयात. तर ही कवितेतली ओळ आहे, रंगोनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा. ही ओळ या अर्थाची आहे, म्हणून आपल्याला ती ओळ ओळखायची होती. त्यानंतर दुसरा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे, मदत करायला येणारे अशा प्रकारे मदत करतात की त्याचा मलाही त्रास होतो. ह्या अर्थाची कवितेत आलेली ओळ कोणती, तर ती ओळ आहे, मी असा की लागती ह्या सावल्याही च्याही झळा. मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा. ही कवितेतली ओळ ह्या अर्थाची आहे. यानंतर तिसरा वाक्य आहे किंवा अर्थ दिलेला आहे, हे कोणते अनामिक दुःख आहे की ज्याला सदैव माझ्याविषयी प्रेम वाटते. आणि त्याविषयीची कवितेतली आलेली ओळ जी आहे ती म्हणजे, हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा. ही ओळ आहे. आणि चौथी या ठिकाणी आपल्याला अर्थ दिलेला आहे चौथा, आयुष्याने माझीच का बरे फसगत केली. आयुष्याने माझीच का बरे फसगत केली. या अर्थाची कवितेतली ओळ आहे, अन कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा. ही कवितेतली ओळ आहे. अशा पद्धतीने आपल्याला अर्थ दिले होते आणि त्या अर्थातील कवितेच्या ओळी आपल्याला शोधायच्या होत्या. ह्या ओळी आपण शोधलेल्या आहेत. हा पहिला प्रश्नातला अ11 आपला ह्या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. यानंतर आ मध्ये दुसरी कृती आपल्याला दिलेली आहे. त्यामध्ये सांगितले कवितेतील विरोधी भाव दर्शवणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत त्या ह्या ठिकाणी लिहायच्या आहेत. आणि 4 पॉईंट आपल्याला करून दिलेले आहेत, म्हणून 4 कमीत कमी आपल्याला सांगता येणं गरजेचं आहे. कवितेतला विरोधी भाव आपल्याला दर्शवायचा आहे. यामध्ये पहिला आपल्याला सांगता येईल सावल्यांच्या झळा. एका बाजूला सावली आणि दुसऱ्या बाजूला झळा असा विरोधाभास एकाच ठिकाणी आपल्याला आल्याचं समजतं. त्यानंतर दुःखाचा लळा, म्हणजे एका बाजूला दुःख आणि एका बाजूला लळा लागणे, अशा पद्धतीने दोन विरोधी घटक ह्या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात. मध्यरात्री हिंडणारा सूर्य हा देखील विरोधाभास आहे. मध्यरात्री रात्र आहे आणि रात्री कुठे सूर्य फिरत असतो का, म्हणजेच ह्या ठिकाणी विरोधाभास आलेला आहे. मध्यरात्र पण आहे आणि सूर्य पण आहे. आणि चौथा आपल्याला सांगता येईल चालणारा पांगळा आणि पाहणारा आंधळा. ह्या दोन्ही घटकामध्ये पहा, चालणारा पांगळा, जो पांगळा आहे तो चालू शकत नाही त्याचा उल्लेख केला आहे, आणि पाहणारा आंधळा, जो आंधळा आहे तो पाहू शकत नाही. म्हणजेच हे दोन्हीही विरोधाभास या ठिकाणी आलेले आहेत. अशा पद्धतीने कवितेत विरोधाभास दर्शवणाऱ्या ज्या गोष्टी होत्या त्या आपण या ठिकाणी शोधलेल्या आहे. यानंतर ई हा जो पुढचा प्रश्न आहे उपप्रश्न, यामध्ये आपल्याला अ गट आणि ब गट असे 2 गट दिलेत आणि त्याच्या जोड्या लावायला सांगितलेल्या. अ गटामध्ये पाहूयात, पहिला घटक दिलाय माणसांची मध्यरात्र, दुसरा आहे मध्यरात्री हिंडणारा सूर्य आणि तिसरा आहे माझा पेटण्याचा सोहळा. आणि ब गटात दिलेले आहेत नैराश्यातील आशेचा किरण, दुसरा दिलाय इतरांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची वृत्ती आणि तिसरा दिलाय माणसाच्या आयुष्यातील नैराश्य. ते आपल्याला याच्या जोड्या लावायच्या आहे. माणसांची मध्यरात्र, माणसांच्या मध्यरात्रीचा संबंध आपल्याला या ठिकाणी घेता येईल माणसांच्या आयुष्यातील नैराश्याच्या संदर्भात. म्हणजे माणसांची मध्यरात्र म्हणजे त्यावेळेस अंधार झाल्यासारखं, आयुष्यात नैराश्य आल्यासारखं कंडिशन म्हणता येईल. दुसरा आहे मध्यरात्री हिंडणारा सूर्य. मध्यरात्री हिंडणारा सूर्य म्हणजे नैराश्यातील
आशेचा किरण आहे, म्हणजे रात्र आहे पण तिथं कुठेतरी आपल्याला किरण दिसतोय अशा अर्थाने या ठिकाणी विचारात घेता येईल. आणि तिसरा होता माझा पेटण्याचा सोहळा. यामध्ये इतरांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची वृत्ती आपल्याला विचारात घेता येईल, म्हणजेच ह्या अर्थाचे हे शब्द आहेत. अशा पद्धतीने ही जोड्या देखील आपल्याला सांगता येणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे एका शब्दात उत्तरे लिहा. 4 प्रश्न दिलेले आहेत. 4 प्रश्नांचे आपल्याला एका शब्दात उत्तर लिहायचे आहेत, म्हणून आपण शॉर्टकटमध्ये या ठिकाणी फक्त शब्द लिहून उत्तरं लिहूया. पहिला प्रश्न पहा काय दिलेला आहे. कवीची सदैव सोबत करणारी. कवीची सदैव सोबत करणारी कोण आहेत, तर कवीची सदैव सोबत करणारी आसवे आहेत, म्हणजे अश्रू आहेत. 2 कवीचा विश्वासघात करणारे कोण आहे, कवीचा विश्वासघात करणारे आयुष्य आहे. 3 खोट्या दिशा सांगतात ते कोण सांगतायत खोट्या दिशा, खोट्या दिशा सांगतायत आंधळा आणि पांगळा, हे कवीला खोट्या दिशा सांगतायत. 4 आहे माणसांच्या अंधकारमय जीवनात साथ देणारा, माणसांच्या अंधकार जीवनात साथ देणारा सूर्य आहे. म्हणून ह्या ठिकाणी अशा पद्धतीने ही एका वाक्यातील प्रश्नांची उत्तरं होतील. यानंतर मित्रांनो प्रश्न दुसरा आहे खालील शब्दांचे अर्थ लिहा. या ठिकाणी 4 शब्द दिलेत, त्यांचे आपल्याला अर्थ सांगायचे आहेत. पहिला आहे तात्पर्य. तात्पर्याचा अर्थ होतो बोध, सार किंवा सारांश किंवा गोषवारा, यापैकी कुठलाही अर्थ तुम्ही सांगू शकाल. दुसरा आहे लळा. लळ्याचा अर्थ होतो आवड, ओढ, आकर्षण, प्रेम, प्रीती यांसारखा एक शब्द आपल्याला ह्या ठिकाणी सांगता येईल. तिसरा होता गुंता. गुंताचा अर्थ आहे अडकून राहणे, गुंतागुंत असणे किंवा एक दुसऱ्यामध्ये अडकणे. आणि 4 आहे सोहळा. सोहळा या शब्दासाठी अर्थ आहेत योजना, कार्यक्रम, या अर्थाने याच्याकडे आपल्याला पाहता येईल. म्हणजेच मित्रांनो असे काही शब्द दिले होते, त्या शब्दांच्या संदर्भामध्ये आपल्याला अर्थ सांगायचे होते, ते अर्थ देखील आपण पाहिलेले आहेत. आणि ह्या ठिकाणी आपण 2 प्रश्न कंप्लीट केलेले आहेत. इतर राहिलेले जे प्रश्न आहेत त्यांची जी माहिती आहे ती देखील आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने इतर राहिलेल्या प्रश्नांच्या माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार.